नमस्कार मित्रांनो, आमची प्रांजल बघा कशी माकडावानी झालेली आणि कशी दिसते आणि काय म्हणती डायलॉग जेवण झालं का. आणि त्याच्यानंतर तिचे आले पप्पा घरी आणि पप्पा घरी आल्यावर तर लईच खुश होती, कारण का तिच्यासाठी मस्त मस्त खायला आणि भावली आणलेली होती. आणि ते मला दाखवत होती काय चॉकलेट आहे, काय काय आणले. नको म्हणत होती मला, तिला ते चॉकलेट तर काय आवडतच नाही. त्याच्यानंतर आमचं बाहेरचं वातावरण असा भन्नाट पाऊस झालेला होता दिवसभर. गावाकडे तर भरपूरच पाऊस असतो. आणि आमची प्रांजल काहीतरी मला सांगत होती. आणि तिच्या पप्पाला मस्त मस्त डायलॉग बनवून दाखवत होती. तिचा पप्पा म्हणे चला आपण कॉमेंट टाकू. त्यानंतर आम्ही निघालो गाडीवर आणि गाडीवर निघाल्यावर त्यांना भेटला त्यांचा दोस्त जिगरी. थांबा वर ढकलू नका. नमस्कार मित्रांनो, हे बघा कणीस खाते मी, कारण का म्हणलं चला कणीस तरी खाऊ. कारण का बसल्या बसल्या बोर झाले होते. आम्हाला खूप लेट झालं यायला. आम्ही पार्किंगला थांबलो, पण त्याच्यानंतर कळलं आम्हाला की पुढे. आणि आजीने गाडी तर तिथंच थांबवली. त्याच्यानंतर एक बाई आला. लोक आपल्यासारखी महाराष्ट्रात लोक जशी खुनसाडी तशी बाहेरची लोक नसतात. त्या बिचाऱ्यांनी गाडी लावू लागला, एका साईडला लावून दिली. त्याच्यानंतर आमचं निवेदन झालं चला आंघोळीचं. आम्ही दोघं पण 2 दिवस झाला आंघोळ केलीच नव्हती. गाडीवर असल्यावर असंच असतं बरं का मित्रांनो, आंघोळ वगैरे भेटत नाही. मग आम्ही दोघांनी आंघोळ वगैरे करायचा निर्णय घेतला. मला तिकडं होतं लेडीजला बाथरूम आणि इकडं जेंट्सला होतं. इथं चांगली सोय होती बरं का, काही ठिकाणी नसती सोय एवढी. मग आम्ही दोघांनी आंघोळ वगैरे केली. चांगले हातपाय बघा आजू आंघोळ करायचं म्हणून कसे 2 बोटं करते. त्यानंतर आंघोळ करून आल्यावर म्हणलं आता काहीतरी खाय प्यायचं नियोजन तर लावावंच लागन. पण त्यानंतर आम्ही मग संध्याकाळी नियोजन गॅसचं केलं, कारण का गॅस ना वास लय मारत होता लगेच गॅस. मग म्हणलं आता सोमवारपासून मस्त श्रावण लागणार आहे, त्यामुळे आम्ही आणलं होतं मला मटन आणि चिकन खूप आवडतं बरं का मित्रांनो. आणि आजू बसला होता बनवायला, कारण का म्हणलं आज आजूच्या हातचं खाऊ. आणि ही कंपनी समोर, कारण का गाडीच खाली नव्हती होणार, लेबर तर काय येणारच नव्हते. टाइमपास म्हणून म्हणलं चला स्वयंपाक गाडीतच बनवू, बाहेरचं तर आपण कंटिन्यू विकत खातोच. मग आम्ही मस्त असं गाडीत जेवण बनवलं. त्याच्यानंतर भाजी वगैरे अशी छान बघा बरं अजून किती छान अशी तरीची भाजी बनवली. आणि त्यानंतर तो बारीक मोठा गॅस करत होता. हे गडी माणसाची अशीच कामं असतात बरं का, ते एक ठिकाणी ठेवलं की राहतच नाहीत. मग आम्ही चपात्या नाही आवडत आम्हाला, त्यामुळे आम्ही मस्त भात केला आणि भाजी केली. म्हणजे थोडक्यात भैया लोकांसारखं म्हणलं आज खाऊन पाहू. म्हणून आम्ही दोघांनी खायला घेतलं. टाकू घेता का तेवढ्यात आजी म्हणतो चला बाबा द्या पटकन खाऊन आपण झोपू आणि सकाळी मग लवकर गाडी खाली व्हायला. मित्रांनो मटण खाऊन घ्या बरं का, नंतर 2-3 दिवसानंतर खाऊ नका बरं का, कारण का 2-3 दिवसानंतर श्रावण लागणार आहे. सगळ्यांनी पाळा बरं का, श्रावण चांगला असतो श्रावण पाळल्याला. आणि उपास धरलेले पण कधीतरी आपल्या पोटाला आधार भेटू द्या. किती छान वाटतंय बघा बरं, मटणाची भाजी मस्त भात बीत छान वाटतं का हो मित्रांनो, सांगा बरं मला. आता झाली बघा झोपायची टायमिंग, आता झोपून घेतो आम्ही. आणि त्याच्यानंतर उठला दुसरा दिवस. बाबा आजू म्हणला मला लई भूक लागली बरं का शुभांगी, मस्त आपण ते भात गरम म्हणलं आता फेकून कशाला द्यायचं, भाजी खराब नव्हती झाली. त्यामुळं मग आम्ही फेकायचं नियोजन केलंच नाही, त्यालाच गरम वगैरे केलं फ्रेश होऊन. आणि मग नंतर आईने घरून दिलं होतं तेच खात बसलो. आणि भात किती छान वाटतोय बघा बरं, छान वाटतोय का खायला पण इतका भारी लागू राहिलंय. त्याच्यानंतर एक डिलिव्हरी खाली झाली, दुसऱ्या डिलिव्हरीसाठी गेलो. आपल्यासारखंच वातावरण आहे बरं का, किती छान वाटतंय वातावरण. मला वाटलं इकडं आपण बेंगलोर साईडला आल्यावर वातावरण नसणार आहे. बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. पुढं गेलो तर असं भन्नाट ट्रॅफिक. मित्रांनो आपण महाराष्ट्रात जशा गाड्या आहेत कार गाड्या, तेवढ्या गाड्या हे इकडे म्हणजे बेंगलोर गुजरात साईडला इतक्या गाड्या आहेत जेवढ्या महाराष्ट्रात नाही. संध्याकाळी जेवण बनवायचं नियोजन ठरलं, कारण का पुढं गेलं की नो एंट्री लागली. ते म्हणला बाबा जायला भेटणार नाही. 2च किलोमीटर राहिलं होतं तरी त्या काय पोलिसांनी सोडलं. म्हणलं नाही का सोडा ना, चला दिवस असाच घातला इकडून तिकडून. मग नंतर जेवण बनवायचं, मस्त फ्लावर वगैरे बनवला, चपात्या लाटल्या. आणि फ्लावर चपाती एवढी भारी झाली होती. आम्ही दोघांनी 2-2, 3-3 चपात्या खाल्ल्या. त्या चपात्या वगैरे खाऊन झाल्यावर म्हणलं आता आपण बघू काहीतरी करू किंवा झोपू. 10च्या नंतर नो एंट्री संपणार होती. मग त्यानंतर आम्ही जाणारच होतो खाली करायला. आणि त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ नुसतं बघून वर ढकलत नका जाऊ बरं का, लाईक कमेंट शेअर तरी करत जावा. हे व्हिडिओ यूट्यूबला पण पडतो, फेसबुकला पण पडतो. आणि आवडले तर सबस्क्रायबर आणि फॉलो करायला पण विसरू नका. यात तुम्ही माणसानं मटण नाही बरं का, यात गव्हाचं पीठ तसं त्या पिशवीत आणलेलं आहे.
यायच्या आधीच आणलं होतं आजीनी, कारण का ते पीठ मी आल्यावर बघितलं आणि त्यानंतर मी चाळणी पण घेतली. म्हणलं दाखव तुम्हाला बघ किती भन्नाट जाग्यासमोर आम्ही थांबलेलो. बाय.